तनू कणत होती. काय होते? झालं आता 5 मिनिटच. तुला मुलगा हवा की मुलगी? डॉक्टर शुभांगी आपुलकीने विचारत होत्या. तसे त्यांचे जुने संबंध. त्यामुळे डॉक्टर काकू अगदी तिचा हात हातात घेऊन डॉक्टर धीर देत होत्या. मला काहीही चालेल, तनू म्हणाली. मनात मात्र विचार सुरू होते. कारण तिच्या माहेरी कोणालाच मुलगा नाही. त्यामुळे काहीतरी दोष असेल असे सर्व बोल लावत होते. मनात भीती, हुरहुर असे संमिश्र भाव येताच एक भाव मनात यायचा. अगं बाळा, हे ते काहीही असो, त्याचे स्वागत कर. तेवढ्यात डॉक्टरांचा आवाज. अभिनंदन, मुलगा झालाय. हे वाक्य ऐकले आणि तनूच्या डोळ्यातून पाणी आले. सिजर करावं लागलं. अर्धवट ग्लानीत असणारी तनू आता हे ऐकल्यावर डोळे मिटून पडून राहिली शांत. आज संकष्टी. अगदी ठरवून केल्यासारखा योग जुळून आला बघ, डॉक्टर म्हणत होत्या. पण तनू मात्र अर्धवट ग्लानीतच मागचं सर्व आठवत होती. गणपतीवर अफाट श्रद्धा होती तिची. लग्न जमलं गणपतीतच. पहिल्या मुलीचा जन्म अनंत चतुर्दशीचा. पण सर्वांनी जेव्हा मुलगी झाली म्हणून बोल लावले तेव्हा तिला गणपतीचा राग आला. भांडण केले तिने बाप्पासोबत. बाप्पा पण रागवला. तो यायच्या वेळेस नेमकी हिची पाळी. सासरी कडक, त्यात सासूबाईंचे बारीक लक्ष हिच्या हालचालींवर. त्यामुळे लपवायचं म्हटलं तरी शक्य नसे. मुलगी 3 वर्षाची झाली. आता परत गणपती आणि पाळी एकत्र होते. सासूने गोळ्या खायला सांगितले. हिने ऐकून न ऐकल्यागत केले आणि सोडून दिले सर्व बाप्पावर. घरात बाप्पा आला. हिला खूप टेन्शन, पण वेळ निभावून गेली. 8 दिवस वर गेले तरी पाळी नाही. बाप्पा विसर्जनाची वेळ झाली. हिला नुसते चक्कर, उलटी, मळमळ. नवऱ्याला सांगून किट मागवले. टेस्ट केली पॉझिटिव्ह. आता काय करायचं? मनातून तयार नव्हती. खूप रडली. तिला नको होतं बाळ. दोन्ही आईनं समजूत काढली. बाप्पाने जाता जाता प्रसाद दिलाय, त्याला नाकारू नका. आणि नाकारायचं असेल तर परत कधीच विचार करू नका. दोन्ही आई एवढ्या कडक भूमिकेत पाहून तनूने माघार घेतली. मुलगी लहान, त्यात ही अवस्था. हे सर्व पार करत आज बाप्पाच्या आशीर्वादाने मिळालेला प्रसाद तिच्या हातात होता. असा प्रसाद ज्याने ह्यांच्याकडे साऱ्या मुलीच आहेत हा कलंक मिटून टाकला होता. तनूने ग्लानीतच बाप्पांचे आभार मानले. खरंच यावर्षीचा बाप्पा तिला अगदी कायम सोबत राहील असा प्रसाद न मागता देऊन गेला होता. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन कथेसह. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.